नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार कल्याणचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे एक आधार कार्ड असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे आधार कार्ड ते अपडेट असणे आवश्यक आहे। सोबतच तुम्हाला राशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि राशन कार्ड मध्ये जेवढे नाव आहेत त्यांचे आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना लागतील। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असणे हवे। सर्टिफिकेट म्हणजे 90 दिवसचे काम केल्याचे प्रमाणपत्र, ते तुम्हाला ठेकेदार किंवा इंजिनियर यांच्याकडून मिळणार आहे। समजा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या साईटवर यायचं आहे। या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही गुगल मध्ये सर्च केलं mahbocw.in अशा प्रकारे जेव्हा सर्च केलं तुम्ही पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्हाला या साईटवर तुम्ही येऊ शकता। समजा या साईटवर आल्यावर तुम्ही पाहताय की या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत। या ठिकाणी नंबर 1 आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम, त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल, अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, अशा प्रकारे बरेच ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी हे तुम्ही पहिलं ऑप्शन पाहताय की कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला मराठीमध्ये जर का पाहायची असेल तर इकडे तुम्ही पाहताय की उजव्या साईडला एकदम कोपऱ्यामध्ये एक मराठीचं ऑप्शन दिलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर मराठी या ऑप्शनला क्लिक केल्यावर हे पोर्टल या ठिकाणी ऑटोमॅटिकली मराठीमध्ये होणार आहे। तर आता या ठिकाणी पाहताय की तुम्ही मराठीमध्ये जर का तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा मराठीमध्ये हे पोर्टल यूज करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही मराठी या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही हे इंग्लिश टू मराठी करू शकता। तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, पहिल्या ऑप्शनला। जर का तुमचं रिन्युअल असेल तर त्याचप्रमाणे अपडेट वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी सर्व ऑप्शन दिलेले आहेत। तर आज आपण ऑनलाईन नवीन नोंदणी कशी करायची ते या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, बांधकाम कामगार नोंदणी। तर या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे। सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे। जर का साईटच्या काही कमतरतेमुळे जर का पेज लोडिंग घेत असेल तर तुम्हाला वेट करायचं आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन झालेला आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक आधार कार्ड नंबर टाकणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर। या ठिकाणी मोबाईल नंबर असा वापरावा की जेणेकरून या पोर्टलवर तो वापरलेला नसावा, म्हणजे फर्स्ट टाइम या ठिकाणी तो मोबाईल नंबर वापरणे आवश्यक आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकला तुम्हाला प्रोसेस टू फॉर्म या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड नंबर त्याचप्रमाणे मोबाईल नंबर दोन्ही गोष्टी फिलअप केलेल्या असून प्रोसेस टू फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी ऑनलाईनचं किंवा न्यू रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम दिलेलं आहे की पर्सनल डिटेल म्हणजे वैयक्तिक माहिती। वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे सर्वप्रथम पहिले नाव, फर्स्ट कॅन्डिडेट फ्रॉम द कॅन्डिडेट, म्हणजे या ठिकाणी तुमचं फर्स्ट नाम टाकणे आवश्यक आहे। त्यानंतर इकडे फादर नेम किंवा वडिलाचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर एक लास्ट नेम मध्ये आपले सरनेम तुम्हाला टाकायचे आहे। या तिन्ही गोष्टी तुम्हाला फिलअप केल्या त्यानंतरचा ऑप्शन आहे मेल फिमेल लिंग जेंडर। जर का स्त्री असेल तर तुम्हाला फिमेल ऑप्शन निवडायचा आहे, जर का पुरुष असेल तर मेल। त्यानंतर इकडे आधार कार्ड नंबर तुम्ही जो वापरला तो या ठिकाणी राहणार आहे, यामध्ये काही करेक्शन होणार नाही। त्यानंतर इकडे लिहायचं आहे की मॅरेज अनमॅरेज, विधवा विधू जे असेल ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। त्यानंतर मी या ठिकाणी मॅरेज ही ऑप्शन निवडल्यावर या ठिकाणी तुम्हाला काय जन्मतारीख डेट ऑफ बर्थ जे असेल ते या ठिकाणी तुमची फिलअप करणे आवश्यक आहे। त्यानंतर एज ऑटोमॅटिकली तयार होणार आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक डेट ऑफ बर्थ निवडतो। समजा अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ निवडला, इकडे एज ऑटोमॅटिकली येणार आहे। त्यानंतर इकडे वर्गवारी म्हणजे कॅटेगरी, का तुमची कास्ट कुठल्या कॅटेगरी बोलतात ते तुम्हाला कास्ट निवडायची आहे। याच्यामध्ये फक्त NT OBC SC ST आणि हे तीनच फक्त कास्ट आहे आणि त्यानंतर इकडे जनरल। तुम्ही जर का NT OBC जे असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता।
मित्रांनो, अशा प्रकारे ही पहिली माहिती भरल्यावर त्यानंतर तुम्हाला टाकायची आहे ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड असा टाकायचा आहे की जो तुमच्या आधार कार्डनुसार ॲड्रेस असेल तोच या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. अन्य कोणताही तुम्हाला ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा नाही. त्यानंतर तुम्हाला हे पूर्ण ॲड्रेस फिलअप केल्यावर समोर तुम्हाला खाली यायचं आहे कौटुंबिक माहिती म्हणजे फॅमिली डिटेल्स. तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या कौटुंबिक माहिती फक्त आई वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे भरावी. तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर का तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर राशन कार्डनुसार या ठिकाणी तुम्हाला नाव आणि आधार कार्ड जवळ ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही या ठिकाणी पाहता की आपल्या कौटुंबिक माहिती फक्त आई वडील, पती आणि पहिल्या 2 पाल्यांचीच नावे या ठिकाणी भरावी. अन्य या ठिकाणी नावे भरायची गरज नाही. तर तुम्हाला या पहिल्या कॉलममध्ये या ठिकाणी आपली माहिती भरायची आहे, म्हणजे ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याची या ठिकाणी माहिती भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल तुमचं जे नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. मिडल नेम, फर्स्ट नेम, सर्वप्रथम फर्स्ट नेम, सरनेम आणि मिडल नेम. अशा प्रकारे या तिन्ही गोष्टी तुम्हाला फिलअप करा. या ठिकाणी तुमची जन्मतारीख निवडायचे काम नाही, कारण की जे आपण पहिले टाकलेली असेल ते या ठिकाणी ऑटोमॅटिक फिलअप होणार आहे. त्यानंतर तिकडे रिलेशनमध्ये सेल्फ म्हणजे स्वतः हे राहणारच आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी स्क्रोल डाऊन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला राहिलेली माहिती भरायची आहे. त्यानंतर इकडे तुमचा व्यवसाय, तुम्ही काय करता ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी टाकून मजुरी. अशा प्रकारे या ठिकाणी टाका. त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, जे तुमचं शिक्षण असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इकडे हे नॉमिनी सध्या अनलॉक आहे, कारण की जर का तुम्हाला नॉमिनी जोडायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पहिले ॲड करावं लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती भरायला तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे ही माहिती पुन्हा भरलेली असून आता ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्वालिफिकेशन मी पुन्हा चेंज करतो. सो मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ॲड केल्यावर आता तुम्हाला तुमच्या राशन कार्डनुसार जेवढी माहिती असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. या 2 नंबरवर तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या हजबंड नेम किंवा तुमच्या पतीचे नाव किंवा आपल्या आई वडिलाचे नाव सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे दुसरा या ठिकाणी मेंबर ॲड केलेला असून या ठिकाणी तुम्हाला नॉमिनी जोडू शकता. तुम्हाला जो कोणी आई वडील, हजबंड या ठिकाणी नॉमिनी जोडायचा आहे त्याच्या नावासमोर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक 2 नंबरचा ऑप्शन आहे की ऑलरेडी रजिस्टर, म्हणजे जर का यामध्ये तुम्ही मेंबरपैकी जो कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. नंतर येस करून इकडे नंबर वगैरे तुम्ही टाकायचा आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही एक्स करायचं नाही. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे मेंबर या ठिकाणी जोडायचे आहेत. या ठिकाणी मेंबर पूर्ण जोडल्यावर तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे. आता या ठिकाणी महत्वाचं म्हणजे एम्प्लॉयर डिटेल म्हणजे नियुक्तीचा तपशील, म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखलाचा तपशील, म्हणजे तुम्ही 90 दिवस कुठं काम केलेलं आहे या ठिकाणी त्याची डिटेल तुम्हाला भरायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिशियन, पेंटर, कार्पेंटर, तुम्ही कुठल्या प्रकारामध्ये काम करता तर या ठिकाणी सर्वच ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर इकडे दिलेलं आहे की सर्वात वरवर दिलेलं आहे की ऑल टाईप हेल्पर, तुम्ही हे सुद्धा ऑप्शन निवडू शकता. जनरली आपल्याला ऑल टाईप हेल्पर तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता, परंतु जर का तुमचं स्पेशल काही असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहून तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन निवडल्यावर त्यानंतर तुम्हाला इकडचं कामाचे स्वरूप निवडल्यावर म्हणजे जे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इकडे तुम्हाला पुन्हा जारी करण्याचे प्रकार, म्हणजे तुम्ही 90 दिवसाचे काम हे सर्टिफिकेट आणलं कोणाकडून, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यानंतर ग्रामसेवक, अशा प्रकारे ऑप्शन दिलेलं असून तर या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर निवडू शकता. कॉन्ट्रॅक्टर हे ऑप्शन तुम्हाला चूज केल्यावर तर या ठिकाणी तुमचं कॉन्ट्रॅक्टरचं म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे तुम्हाला टाईप करायचा आहे. ज्याही तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराचे किंवा इंजिनियरचे प्रमाणपत्र आणलेले असेल त्या प्रमाणपत्रावर रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. त्याचप्रमाणे जावक दिनांक सुद्धा त्यांनी दिलेला असेल. त्यानंतर इकडे जावक क्रमांक टाकणे मॅन्डेटरी नाही आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्याचा, इंजिनियरचा किंवा ठेकेदाराचा.
त्यानंतर इकडे दिनांक तुम्ही टाकू शकता. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला फिलअप केल्या तुम्हाला निवडायचा इकडे ठेकेदार किंवा विकास या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर ठेकेदाराचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इकडे जिल्हा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ते जिल्हा तुम्हाला चूज करायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचा तालुका सुद्धा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. अशा गोष्टी या ठिकाणी तुम्हाला 90 दिवसाच्या काम करायचा तुम्हाला तपशील भरायचा आहे. सो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती भरल्यावर ठेकेदाराची त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर आता या ठिकाणी विचारत आहे की समर्थक दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठले कुठले अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी नंबर 1 मध्ये आहे अर्जदाराचा फोटो. फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फोटोची साईज वगैरे डॉक्युमेंटची साईज दिली तुम्ही 2 MB च्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यानंतर ऍप्लिकंट सिग्नेचर किंवा थम्स सिग्नेचर किंवा थंब या ठिकाणी मॅन्डेटरी नाही आहे कारण की ते ऑप्शन लॉक आहे. तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकत नाही. परंतु या ठिकाणी तुम्हाला आधाराचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इकडे आधार कार्ड अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड तुम्हाला 2 MB च्या आतमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर इकडे महत्वाचं म्हणजे 90 दिवसाचं काम केल्याचे प्रमाणपत्र. बस या ठिकाणी तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. एक आहे फोटो, त्यानंतर आधार कार्ड आणि 90 दिवसाचे प्रमाणपत्र. अशा प्रकारे तिन्ही गोष्टी तुम्हाला फिलअप केल्यावर किंवा अपलोड केल्यावर तुम्हाला आय अग्री या ऑप्शनला क्लिक करून शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला अपलोड फाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक लाईव्ह फोटो सुद्धा घेऊ शकता. आता तुम्ही या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. एक आहे कॅप्चर आणि अपलोडेड. कॅप्चर या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही एक लाईव्ह फोटो घेऊ शकता किंवा अपलोड या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही साधा फोटो सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर या ठिकाणी मी लाईव्ह फोटो न घेता साधा फोटो माझ्या कॅम्प्युटरमध्ये किंवा फाईलमध्ये शो केलेला आहे. त्या ठिकाणी मी जाऊन या ठिकाणी फोटो अपलोड करतो. तर या ठिकाणी तुम्हाला चूज फाईल ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा फोटो ठेवलेला असेल त्या ठिकाणी क्लिक करून तो फोटो तुम्हाला शो करून घ्यायचा आहे किंवा अपलोड करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहता की मी डॉक्युमेंट्स त्याचप्रमाणे फोटो वगैरे अपलोड केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट आधार कार्ड आणि 90 दिवसाचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. या ठिकाणी अपलोड करून तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो या ऑप्शनला क्लिक केल्यावर या नंबरवर एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे. जो आपण फॉर्म भरताना वापरला किंवा स्टार्टिंगला जो नंबर यूज केला त्या नंबरवर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावर आता या नंबरवर एक OTP केलेला आहे. तो तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो या ठिकाणी OTP आलेला असून व्हॅलिड OTP ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की ऍप्लिकेशन शो सक्सेसफुली याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जो फोटो असेल तो फोटो काढून घ्यायचा आहे, नोट डाऊन करायचा आहे कारण की याची आपल्याला पुढे खूप काम पडणार आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेतल्यावर म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहता का युअर ऍप्लिकेशन शो सक्सेसफुली युअर BOCW ऍप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुली युअर ऍप्लिकेशन युअर एक्नॉलेजमेंट नंबर तुम्ही पाहता आहे असं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे यू विल बी इन्फॉर्मेशन व्हाय SMS फॉर फ्युचर प्रोसेस म्हणजे आपला BOCW अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे. आपला पोस्ट पावती क्रमांक आहे हा क्रमांक दिला. त्याचप्रमाणे पुढील प्रक्रियेसाठी आपला SMS द्वारे कळवण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी आपला फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेला असून तर तुम्हाला समोरची प्रोसेस किंवा समोरचं काही जे लाभ भेटायचा असेल ते तुम्हाला SMS द्वारे या ठिकाणी तुम्हाला समोरली प्रोसेस करायची आहे. म्हणजे जतपर्यंत तुम्हाला SMS येत नाही तत्पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कुठेच जायचे नाही, कोणालाच काही करायचं नाही आणि कोणालाच पैसे वगैरे द्यायचे काम नाही. जेव्हा तुम्हाला SMS येणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फीस फाडायचे 1 की 2 रुपयाची चलन वगैरे फाडायचे आहे. ते 15 रुपयापर्यंत ते चलन फाडल्यावर तुम्हाला ज्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तो लाभ घेण्यासाठी. समजा तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला विचारत आहे की डू यू वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम, तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. जर का तुम्ही नो केलं तर तो या ठिकाणी तुम्हाला प्रिंट भेटणार नाही. डबल तुम्हाला या ठिकाणी प्रिंटसाठी अप्लाय करायचा तो या ठिकाणी तुम्हाला प्रिंट भेटणार नाही. म्हणून तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस या ऑप्शनला क्लिक केला तुमच्यासमोर अशा प्रकारे प्रिंटचा ऑप्शन येणार आहे. प्रिंट तुमच्याकडे शो करून ठेवायची आहे किंवा प्रिंटच्या माध्यमातून तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे.
सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ए टू झेड माहिती सांगितलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 घंट्याच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.